बाबा, कापसाला भाव मिळेल? कसं आहे बेटा, कापसावरील 11% आयात शुल्क सरकारनं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शून्य केलं होतं. म्हणजेच आयात शुल्क सरकारनं रद्दच केलं होतं. पण आता सरकारनं त्याला मुदतवाढ दिली. आता बाहेरून बी कापूस येईल, आपला बी कापूस मार्केटात जाईल. त्यानं काय होईल, त्यानं कापसाचा भाव वाढणार नाही. कापसाचा जो भाव आहे तोच राहणार आहे. म्हणजे यावर्षी बी आपला कापूस 6,000, 6,500 किंवा जास्तीत जास्त 7,000 रुपयापर्यंत विकला जाईल. तुला सांगू का, खरंच बाई, सरकारनंच आपला गेम केला. कारण इथून 8-10 वर्षाआधी मी जेव्हा कापूस विकायला गेलो होतो तेव्हा मी कापूस 63नं विकला होता. म्हणजे इथून 8-10 वर्षाआधी. आणि आजही मी तो कापूस 63नं किंवा 65नं म्हणजे 6,500 किंवा 7,000नं विकेल. कसं आहे, लोक जातीसाठी एक येते पण शेतीसाठी कधीच एक येत नाही. जातीसाठी लोक मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अरे जे मोठे शहर आहे ते सगळे बंद करण, पण शेतीसाठी साधा तालुका सुद्धा शेतकरी लोक एक होऊन बंद करू शकत नाही. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि हीच सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या शेतकऱ्यासाठी. जय किसान.